आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे. 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे. आता आपण देखील आज आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा नमोचा 9वा हप्ता वाटप आजपासून सुरुवात झालेली आहे. आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तांत्रिक कारणामुळे बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांच्या खात्यात म्हणजेच की बघा त्यांच्या खात्यात वाटपायला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो बघा 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात बघा 9वा हप्ता नमोचा कधी जमा होणार. आता शेतकऱ्याची आता डायरेक्ट प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेत सर्वात आधी बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे. सर्वप्रथम बघा यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि जे का राखलेला हप्ता एकत्रच येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी बघा 7,400 कोटी रुपयाचा विशेष निधी हे मंजूर करण्यात आलेला असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला आपण जिल्ह्याचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे. आता बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील आज शेतकऱ्याला पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बाकीचे जे काही जिल्हे आहे बघा, सर्वप्रथम बघा डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थट्ट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बुलढाणा जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता प्राधान्याचा लाभ दिले जाणार आहे. बघा सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचं नियोजन सरकारने आखलेले असून यामुळे बघा सर्व्हरवर ताण न येता कामाची बघा कोणतेही शेतकऱ्याला आता सुटणार जाणार नाही. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. आता पात्र शेतकऱ्याची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे. कारण की बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आज त्या शेतकऱ्याला तयार राहायचं आहे. कारण की त्यांच्या खात्यात आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी बघा बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून आता बघा त्याचप्रमाणे वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडे तसे सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. आता जे काय पात्र शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याचं बघा बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात काही तासातच व तसेच बघा काही मिनिटात त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच शेतकऱ्याला बघा आता त्याप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहेत, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील जे काय गरजू बांधवांनो यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे. बघा आता हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा डायरेक्ट त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता केवळ त्यांनाच आता 9वा हप्त्याचे वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, त्यांची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आता जाहीर केलेली आहे. सर्वप्रथम बघा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, कोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे. बघा आता सर्वप्रथम बघा प्रशासनाने सकाळीच बघा 10 ते रात्री 12 या वेळात टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून आता बघा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू नंबर बघा जे काय आधार कार्ड आणि जे काय मोबाईल नंबर ते चालू असलेला नंबर बँकेशी
चुकूनपणे लिंक केला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचे अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या मोबाईलवर आता काही तासातच तुम्हाला नमोचे 2,000 रुपये जमाचा SMS नक्कीच येणार. आता बघा, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केलेली असून आता बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. बघा, आता तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थट्ट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारावर आता विशेष बघा देखरेख ठेवली जात आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, मागच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्याला पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता कोणते बघा बँका पात्र करण्यात आलेले आहे, स्वतः सरकारने सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा होणार. आता बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे बघा 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही, अशाच खात्यात म्हणजे अशाच खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात ही निधी जमा आता होणार आहे. बघा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. आता शेतकऱ्यांनी आपले पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे अत्यंत अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता जे का राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, जे ते आता पूर्ण झालेले आहे. आता बघा, यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांचा यांचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण आता बघा निवडूक आणि वेगाने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राखलेला जे का हप्ता आहे 8वा हप्ता त्यांच्या ज्या शेतकऱ्याला मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला सुद्धा आता 2 हप्ते मिळणार. बघा, ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बघा आधार लिंक असणे सर्व बँक खात्याशी बघा निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिला असून आता बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. आता कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक यासारख्या खाजगी बँकेमध्ये नमोचा लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेला सामावून घेण्यात आलेले आहे. ते देखील आता त्यांच्या खात्यात जे का आपण बँकेचे नाव सांगत आहे त्या बँकेतसुद्धा आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा, दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पूर्णतेसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यातील बघा झुकते मॅप देखील आलेला आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकारने पूर्ण करेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आता बँकेमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून जालना आणि लातूरमधील सोसायटीमध्ये देखील याबाबत सध्या मोठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्वच कागदपत्र आणि बँक तपशील अचूक आहेत त्यांच्या खात्यात विनासाह्य पैसे जमा होत असून या राखलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्गाला लागलेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासकीय यंत्रणाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणात आदेश स्थानिक बँकांना अधिक देण्यात आलेला असून प्रत्येक सुरू झालेली आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तांत्रिक कारणामुळे SMS येण्याचा थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्याला घाबरून जाण्याची कारण नाही. कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही वेळात रक्कम खात्यात दिसून येणार आहे. ही सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. बघा, ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल अशा शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही. कारण की बघा, उद्या किंवा परवा अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. जर पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.